ॲक्चुअली काय होतं, व्हेरिकोज व्हेन्स हा तसा पेनलेसच डिझीज असतो. पेनलेस डिझीज असताना आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं, कारण आपण पेन हा पॅरामीटर वापरला की प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण तो पॅरामीटर व्हेरिकोज व्हेन्समध्ये रेलेव्हंटच नाहीये. राइट? माईल्ड पेन असू शकतं, थोडासा हेवीनेस असू शकतो, पण सिग्निफिकंट पेन हा पॅरामीटर नाही वापरायचा व्हेरिकोज व्हेन्समध्ये. व्हेरिकोज व्हेन्समध्ये विचार करताना काय करायचं? पायाची कंडिशन काय दिसते? व्हेन्स दिसतायत का? सूज दिसते का? काळपटपणा, डिस्कलरेशन काही आलेलं आहे का? जखमा आहेत का? ब्लिडिंग झालंय का? क्लॉटिंग झालंय का? सो हे पॅरामीटर्स आपल्याला वापरायचे असतात. दिस इज आपला क्लिनिकल जो स्टेजिंग आहे, म्हणजे सीप म्हणून स्टेजिंग असतं, CEAP. तर त्यातलं क्लिनिकल स्टेजिंग जे आहे ते असंच जातं. C0 म्हणजे नो व्हेन्स, C1 म्हणजे स्किन व्हेन्स, C2 म्हणजे व्हेन्स दिसतायत, C3 म्हणजे सूज येते, C4 म्हणजे डिस्कलरेशन आहे, C5 अल्सर्स असतात. सो व्हॉट हॅपन्स इज की आपल्याला हे पॅरामीटर्स वापरून करावं लागतं. सो पेन हा सिग्निफिकंट इक्वेशनमध्ये इक्वेशनमध्ये सिग्निफिकंट पार्ट ऑफ द इक्वेशन आहे, हा थॉट प्रोसेस ठेवायचाच नाहीये. सो आपल्याला पुढे जाऊन अल्सर्स होऊ शकतात. मग डिस्कलरेशन किंवा सूज ह्याच स्टेजमध्ये आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स पिकअप करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट करायची. म्हणून आपण काय करतो की डॉपलर पण करून घेतो आणि क्लिनिकली पण बघत असतो.